नमस्कार मित्रांनो, मी क्रांती रेडकर. क्राइम फाईलच्या या ब्रँड न्यू भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हे जग खूप फास्ट चाललंय, ज्याला आपण म्हणतो ना फास्ट लाईफ. हे जग तसं चाललंय, पण या जगामध्ये लहान असू दे किंवा मोठे असू दे, प्रत्येकाला आपल्या हिशोबानेच आपलं आयुष्य जगायचंय. मित्रांनो, अनेकदा इतर कोणाचा तरी इंटरफिअरन्स आपल्याला आपल्या आयुष्यात नको असतो आणि म्हणूनच आपण अनेक गोष्टी त्या लोकांपासून लपवू लागतो. आणि म्हणूनच अनेकदा असं होतं की आपण कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला नकळतपणे लागून जातो. अहो, पेपर काय वाचत बसलात? आवरा लवकर, तुम्हाला चंदाला डॉक्टरकडे पण घेऊन जायचंय. हे घ्या. पण तिला उठव आणि तयारी तर कर तिची. हो, उठवते, तुम्ही आवरा. चंदा, चंदा, चंदा बाळा, दार उघड. किती वेळ या मुलीला. चंदा उठ. चंदा, अगं काहीतरी उत्तर दे आतून. चंदा, चंदा. अहो किती वेळ, एका आवाजात उठायला नको. हॅलो चंदा, चंदा दार उघड. बेटा चंदा, चल आपल्याला जायचं ना डॉक्टरकडे. चंदा, ए बेटा. चंदा, बेटा. एवढ्या वेळ झोपत नाही ती कधी. खरंच आहे. ए बेटा, काय झालं तुला? उघड बेटा. थोडा चंदा दार उघड. चंदा बेटा. ए बेटा, काय झालं? आवाज का नाही देतेस तू? बघा जरा दाराला धक्का द्या. बेटा. चंदा, चंदा, काय केलंय चंदा? अरे बेटा, काय केलं बेटा हे तू? आम्ही कसे जगू आता तुझ्याशिवाय बेटा? हॅलो. हॅलो, पोलीस स्टेशन. ठीक आहे, पोहोचतो आम्ही. मात्रे, गाडी काढा. तुम्ही जरा बाहेर थांबाल प्लीज, हॉलमध्ये. Search the room for evidences. Yes, sir. सर, फोटो. काल रात्री तुमच्या घरी भांडण वगैरे झालं होतं का? नाही सर, काल रात्री आम्ही जेवत होतो तेव्हा. अरे अगं काय झालं? अशी का धावत गेली? चंदा, काय झालं बाळा? अगं काय झालं? काही खाण्यात आलं का उलट सुलट? आई, माहित नाही कसं काही झालं, एकदम अस्वस्थ वाटते. अरे म्हणजे मला उलटी नव्हती झाली, उलटीसारखं वाटतंय फक्त. सारखं वाटतं. हो, म्हणजे पण आता मी बरी आहे. म्हणजे तुला कोरड्या उलट्या होत आहेत आणि त्या का होत आहेत हे न कळण्यात मी मूर्ख नाहीये. म्हणजे म्हणजे चल अगं, चल तू आज चल. अगं आई, अगं खरं खरं सांग चंदा, कुठे तोंड काळा करून आली आहेस? अगं घराण्याचं नाव घालवलंयस तू. अजून तुझं लग्न नाही झालं तोपर्यंत तू घरादार आहेस. अशी पोरगी माझ्या पोटाला जन्माला आली. अरे देवा, काय केलं? अगं जन्माला आली तेव्हाच मेली का नाहीस तू? अगं आई, तसं काही नाहीये. आई म्हणू नकोस मला. तेच मला काही कळत नाहीये. अगं तू काय झालं? का रडतेस तू? तुला जास्त बरं नाहीये का? मी डॉक्टरला बोलून आणतो ना. डॉक्टर काय करणार आहेत? प्रेग्नेंट आहे चंदा. काय वेळ लागला का तुला? कुठं तोंड काळ करून आले काय माहिती. आता कुठे तोंड दाखवायला लायक ठेवलं नाही तिने आपल्याला. म्हणजे तू खरं बोलतेस? हो. थांब जरा, तिला आता बघतो मी. पूर्ण जगासमोर नाक कापलंय माझं. सोडणार नाही तिला मी जिवंत आज.
तू गप्पा बस, आता शहाणपणा करू नका अजिबात. अहो, ऐका माझं हायपर होऊ नका तुम्ही नाही, तिला शांत व्हा. जिवंत सोडणार नाही मी. तिने समाजासमोर नाक कापलंय माझं. नाही ऐका ऐका जे बोलेल जे बोलेल ते मी तिला सोडणार नाही. तुमच्या पाया पडते प्लीज तुम्ही शांत व्हा. जे बोलेल ते चालेल मला. मी म्हणेन तिच्या कर्माने मी नाही, मी तिला सोडणार तुम्ही नाही. जर चंदाला काही केलं तर मी माझा जीव देईन. शांत व्हा. I'm sorry, विवेक. मी प्रेग्नेंट कशी होऊ शकते पण मधू काय घडलं काय? किती धुमधडाक्यात लग्न करायचं होतं आपल्याला चंदाचं, पण हे काय करून बसली ती मधू. शांत व्हा. या वयात मुलांकडून चुका होतात, त्यांना आपणच समजून घ्यायला हवं. तुम्हाला एक सांगू, चंदा आपली एकुलती एक मुलगी हो. अशा परिस्थितीत आपणच तिला साथ द्यायला हवी. एक काम करूया, आपण उद्याच तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया आणि तिचं ऑपरेशन करूया आणि मग लवकर तिचं लग्न लावून देऊ. थँक्यू मधू. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडला असता आज. मी तिचा खूनच केला असता. असं काही नाहीये. तुमच्या ठिकाणी तुमचा राग बरोबर आहे, पण आपणच तिला साथ द्यायला हवी ना. तर एक काम करा, तुम्ही शांत व्हा आणि झोपा. पण उद्या सकाळी बोलूया. ठीक आहे. आम्ही दोघांनी तिला माफ केलं होतं आणि आज आज हे तिला ऑपरेशन करायला घेऊन जाणार होते. पण आम्हाला काय माहिती ही आमची मुलगी सुसाईड करेल म्हणून. या मुलाला तुम्ही ओळखता का? नाही हा फोटो तुमच्या मुलीच्या खोलीतून मिळालाय. नाही साहेब, मी याला नाही ओळखत आणि तिने कधी काही सांगितलं नाही याच्याबद्दल. नक्कीच या मुलाने माझ्या मुलीला नादी लावलं असणार. साहेब साहेब याला सोडू नका साहेब अजिबात. साहेब मला न्याय पाहिजे साहेब, न्याय. तर बघा, प्लीज कंट्रोल योरसेल्फ. मी तुमची परिस्थिती समजू शकतो. जर हा मुलगा तुमच्या मुलीचा गुन्हेगार असेल तर तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. चौगुले, कॉल फॉर द ॲम्ब्युलन्स. येस सर. सर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 3 महिन्यापूर्वी या मुलीसोबत 2 मुलांचे शारीरिक संबंध होते आणि त्यापैकी एकाच मुलीच्या पोटात होतं. चौगुले, लेट्स फाइंड आउट पहिले की हा मुलगा कोण आहे. चंदाच्या आई वडिलांना पण या मुलाबद्दल काहीच माहिती नाही. फोटो बघितल्यावर असं वाटतं की चंदा आणि या मुलाचं प्रेम प्रकरण होतं. कदाचित या मुलाचे विचार वाईट असतील आणि त्यांनी एखाद्या मित्राला सोबत घेऊन चंदाचा रेप केला असावा. चौगुले, गाडी काढा. चंदाच्या कॉलेजला जाऊया आणि खबर काढूया त्या मुलगा कोण आहे. येस सर. नक्की काय झालं होतं चंदा बरोबर? तिने स्वतः आत्महत्या केली होती की तिच्या आई वडिलांनीच तिची हत्या केली होती, की तिच्या आई वडिलांनी तिच्यावर ही पाळी आणली होती की तिने आत्महत्या करून टाकावी? पोलीस जेव्हा त्यांचा तपास सुरू करतात तेव्हा पोलिसांना चंदाच्या खोलीत एका मुलाचा फोटो मिळतो. आता हा मुलगा कोण आहे? हा चंदाचा बॉयफ्रेंड असतो का, की हा नक्की कोण असतो? आणि खरंच ह्याचा काही संबंध आहे का तिच्या आत्महत्येशी? सर कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली पण काहीच माहिती हाती नाही लागली. का? सर कॉलेजला सुट्ट्या चालू आहेत. कधीपर्यंत? 1 महिना तरी. तुम्ही कोणी वॉचमॅन किंवा इतर माणसांची चौकशी केली तिकडे? केली सर, पण काहीच माहिती हाती नाही लागली. ओके, तुम्ही आसपासच्या परिसरात चौकशी करा, बघा काय माहिती मिळते का. येस सर.
त्या बाजूला विचारलंय ना, आपण ह्या बाजूला पण जाणून आलो. एकदा या बाजूला पण एकदा विचारलं. हा कुठे? थांबा, गाडी थांबा. एक्सक्यूज मी, याला ओळखता का? हा हिला ओळखतो. ठीक, थँक्यू. सरळ झालं, सरळ घेऊन राईट मारा. याला ओळखतोस का? हो ओळखतो. त्याचं नाव विवेक आहे. विवेक. कुठे राहतो? इथनं सरळ गेल्या लेफ्टच्या बाजूला पिवळ्या कलरचं घर आहे त्याचं. आणि विवेक सर तर भाड्याने राहतात. ते माझे सिनियर आहेत. मला सांग, चंदा आणि विवेक मध्ये काही होतं का? तुला माहिती? हो ते एकमेकांना खूप प्रेम करायचं. आणि कॉलेजमध्ये सर्वांना माहिती होतं. आणि मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचं भांडण होताना पण मी पाहिलं. चंदा हे बरोबर नाही यार. तू प्रेम माझ्यावर करते आणि लग्न दुसऱ्या बरोबर करण्याविषयी कसं बोलू शकते यार तू? वेग, तुम्ही काय बोलते ते समजून का नाही घेत आहेस? माझे आई वडील आपल्या नात्याला कधीच एक्सेप्ट नाही करणार. आणि माझ्या आई वडिलांना आमच्याच कास्टचा मुलगा हवाय. आणि लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर तर ते कधीच एक्सेप्ट नाही करणार यार. आणि तसंही त्या दिवशी आई मला म्हणालीये, तुला माझ्या फिलिंगची काहीच पर्वा नाही ना? म्हणजे तुला मस्करी वाटते सगळे यार. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. आपण दोघं मिळून म्हणू ना तुझ्या घरच्यांना यार. नाही नाही अजिबात नाही. माझ्या जर घरच्यांना कळालं ना आपल्याबद्दल तर घरी येणं जाणं कॉलेज सगळं काही बंद होईल. मला जीवे मारून टाकतील ते. विवेक, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. मला नाही ऐकायची तुझी आयडिया. बघितलं किती प्रेम करते तू माझ्यावर. तुला काय वाटतं तूच माझ्यावर प्रेम करतोस? अरे मीही तुझ्यावर प्रेम करते आणि मीही तुझ्याशिवाय नाही राहू शकत यार. आपण एक काम करूया, माझं ग्रॅज्युएशन संपलं ना की लगेच आपण कोर्टामध्ये जाऊन लग्न करूया. ओके. त्या दिवशी चंदा विवेक सोबत लग्न करायला रेडी झाली होती. तुझा नंबर दे आम्हाला. चौकशीसाठी जर गरज लागली तर तुला पोलीस स्टेशनला बोलवत. हो घ्या ना नंबर. 84. ठीक आहे, चला. सर का आणलंय मला इथे? मॅडम मी काय गुन्हा केलाय? या मुलीला ओळखतोस? हिचा आणि तुझा काय संबंध? संबंध म्हणजे ही चंदा मॅडम माझी चांगली मैत्रीण आहे सर. हिने सुसाईड केलाय. तिच्या रूम मध्ये तुझा फोटो मिळाला. सर काय बोलताय सर तुम्ही? चंदा सर, चंदा आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करायचो सर. त्या दिवशी माझा बर्थडे होता. एक लास्ट पीक काढ ना असा. हे नाही खूप झाले. अरे झालं ना, आमची किती पीक घेणार तुम्ही? इच्छा फुटून जातं का लोणचं खाणार का आपण? काय यार तुम्ही इतकं खडूसारखं का वागताय? एक पीक काढायला इतका प्रॉब्लेम? अगं चंदा बस झालं, खूप पीक झाले बस. तू तर आपल्या मित्राचीच बाजू घे. हा फोटो दाखव ना. काय आणलं डब्यात? शिरा वा, तुमच्यासाठी पण आणलं. तुझ्यासाठी पण आणलं? हे घे, त्याला दे. तू सांग. थँक्यू. बिपिन, मी काय म्हणते, आधी आपण फिल्म बघायला जाऊया, मग आपण विवेकच्या घरी जाऊया. ठीक आहे? आता तुमचं ठरलंच आहे तर चालू द्या. काय रे विवेक? नाही मला नाही जमणार. माझी घरची मला ओरडते. आण म्हणतात बाईक. ठीक आहे मग तू जा. चला मग आपण निघूया, नाही तर आपल्याला तिकीट नाही भेटणार. बरं ठीक चला. आहे? चल ठेव, टिफिन दे. कसा होता शिरा? खूप छान होता. खरं बोलताय ना? सर फिल्म बघून झाल्यावर आम्ही माझ्या रूमवर आलतो सर बर्थडे सेलिब्रेट करायला. तुझ्या रूम वरती का रे? नाही म्हणजे चंदा तिच्या घरी का नाही गेली? सर माझा बर्थडे होता ना, तर आम्ही तिघे, मी, बिपिन आणि चंदा माझ्या रूमवर आलो होतो सर. काय मस्त होती ना ती मूवी. अरे पण हिरोनी तर काय छान ऍक्टिंग केली. छान होती, पण मी आधी बघितलेली होती रे. हा, स्टोरी छान होती तुझी. विवेकचं घर किती स्वच्छ आहे ना. तो आहेच तसा नीटनेट का? अच्छा तुम्ही बसा, मी फ्रेश होऊन येतो. हो ये तू. चल बिपिन, तोपर्यंत आपण तयारी करूया का? हा. अरे तुमची तयारी झाली बघ. मग आज आहे ना तुझा बर्थडे, उद्या केक कापणार आहेस? अरे हो हे घे, चल केक काप मध्ये. बिपिन तू आमचे फोटोज काढ ना. हा घेतो ना, लगेच घेतो.
मॅचिंग. जा लवकर. अरे बाबा घेतोय. बघा इकडे बघा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विवेक. हॅपी बर्थडे टू यू. इकडे. आता बर्थडे झाला, आता बर्थडेची पार्टी. येस. हे घे विवेक, मी तुझ्यासाठी गिफ्ट आहे. थँक्यू. ओपन करून बघ. ही असली पार्टी. घे ना. हे नाही नाही हं, मी नाही पिणार प्लीज. अरे ये क्या बात हुई. प्यायचं नसेल तर मग पार्टीच कसली. चंदा असं चालणार नाही. तुला आमच्यासोबत थोडीशी तरी घ्यावीच लागेल. ए प्लीज प्लीज, मी खरंच नाही पिणार आहे आणि मी नाही पी. ए यार समजा तू इसको. अरे चंदा प्लीज घे ना यार, माझा बर्थडे ना. थोडीशी जास्त नाही, थोडी. तू बोलतोस मग मी थोडीशी घेते, ठीक आहे. पण मी थोडीशीच घेणार हा, हा. पहिलाच सांगते. विवेक, मला वाटतंय ना मला खूप नशा झाली आहे आणि या अवस्थेत मी घरी गेले ना तर आई बाबा तर मला मारूनच टाकतील. अरे टेन्शन नको घेऊ, अर्ध्या उतरून जाईल. तुला कळणार पण नाही. तू नाही, माझं डोकं खूप गरगरतंय रे. बरं एक काम कर, बाथरूम मध्ये जा, तोंड वगैरे धु, बरं वाटेल. तू मला वॉशरूम मध्ये घेऊन चल ना. मला तिथपर्यंत पण चालायला जमणार नाहीये. अरे काय यार चंदा, तू इतक्याशा ड्रिंक मध्ये तू कल्ली झालीस. विवेक, माझं डोकं. हळूहळू सावकाश. झालं का? हो हो येते. विवेक, माझं जरा डोकं दाबून दे ना. माझं डोकं खूप दुखतंय. चंदा नशेत होती म्हणून तिच्या त्या अवस्थेचा तू फायदा घेतलास, बरोबर? हे बघ, जे काही आहे ते खरं खरं सांग. तू आणि तुझ्या मित्रांनी म्हणून चंदाला प्रेग्नेंट केलं ना? नाही मॅडम, आमच्यात असं काहीच झालं नव्हतं. मग तुझा मित्र तिला प्रेग्नेंट करत होता आणि तू काय बघत उभा होतास? मूल का ढगातून आलं का रे तिच्या पोटात? हा नाही साहेब, मला काहीच माहित नाही. असं नाही ऐकायचं. त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागेल. सांगतो साहेब, सगळं सांगतो मॅडम, सगळं सांगतो. विवेक, काय करते? विवेक प्लीज. बिपिन बाहेर बसलेला आहे. नाही अरे जाऊ दे ना त्याला अगं. प्लीज. विवेक अगं विवेक प्लीज सोड त्याला. अरे बराच वेळ झाला, 2 तास झालेत रे. चंदा वेळेवर घरी गेली नाही तर तिचे आई बाबा तिला नक्की ओरडतील. अरे पण हे दोघं गेले कुठे? हॅलो आई. कुठेच बाळा तू? अगं आई, माझा क्लास 6 वाजता सुटला होता, पण काय झालं ना, गेस्ट लेक्चर होतं, मग मी तेव्हा बसली. आता निघेनच मी थोडा वेळ. बरं किती वेळ लागणार आहे तुला? लवकर घरी ये. हा हा ठीक आहे ठीक आहे.
अरे चंदा, विवेक, अरे कुठे गेलात तुम्ही? अरे चंदा, तुला घरी जायचं ना, खूप उशीर होत आहे. अरे कुठं होतात तुम्ही दोघं? चंदा, तुला घरी जायचं की नाही? हो हो, आताच आईचा फोन आलेला. चल तू मला घरी हा सोड. चल मग लवकर. विवेक, मी जाते, आपण नंतर भेटू. चल, बाय. चल बाय. चल बाय विवेक. गुड नाईट. गुड नाईट. बाय. अरे चल लवकर. तर मी आई बाबांची शपथ घेऊन सांगतो सर. सर, चंदा आणि माझ्यामध्ये त्या दिवशी असं काहीच झालं नव्हतं सर. आणि सर, असं काही झालंच नव्हतं तर तिच्या पोटात माझं मूल कसं काय सर? ठीक आहे, चंदाच्या पोटात कोणाचं मूल होतं ह्याचा शोध तर आम्ही लावूच. तुम्हाला बिपिनचा नंबर दे. 777. तुला आता घरी जाऊ देतोय, पण एक लक्षात ठेव, ही केस जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत शहर सोडून जायचं नाही, नाहीतर गाठ आमच्याशी आहे, समजलं? सर, मी चंदावर खूप प्रेम करत होतो सर. आणि मला तर अजून विश्वास बसत नाही सर की चंदासोबत असं. सर, तिला न्याय मिळालाच पाहिजे सर. तिच्या हत्यारांना शिक्षा झालीच पाहिजे सर, प्लीज. चौगुले, मला असं वाटतं आपल्याला चंदाच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांची पुन्हा चौकशी करायला हवी. कारण चंदा विवेकच्या घरून किती वाजता आली हे तिची आईच सांगू शकेल. विवेकला भेटण्यासाठी जर चंदा आईशी खोटं बोलू शकते तिच्या, तर एक काम करा, गाडी काढा. लेट्स गो टू चंदाज हाऊस. येस सर. इंटरॉगेशन मध्ये विवेक पोलिसांना सांगतो की विवेकच्या बर्थडेच्या दिवशी विवेक, चंदा आणि त्यांचा एक कॉमन फ्रेंड बिपिन हे विवेकच्या घरी पार्टी करायला जमलेले असतात. त्या दिवशी सगळ्यांनीच ड्रिंक केलेलं असतं, चंदाने सुद्धा ड्रिंक केलेलं असतं. आणि त्या सिच्युएशन मध्ये असं काहीतरी होतं की विवेक आणि चंदा हे शारीरिकरित्या सुद्धा काहीसे जवळ येतात. पण विवेकच्या इंटरॉगेशन मध्ये हे स्पष्ट झालं होतं की विवेक आणि चंदामध्ये असं काहीही घडलं नव्हतं ज्यामुळे चंदा प्रेग्नंट झाली असती. मग चंदा बरोबर हे कृत्य नक्की केलं कोणी, ती प्रेग्नंट कशी झाली, पोलिसांना आता हे शोधून काढायचं होतं. विवेक पोलिसांना काहीतरी खोटं सांगून त्यांची दिशाभूल तर करत नव्हता, किंवा चंदाचं होते की चंदाच्या पोटात हा गर्भ नक्की कोणाचा होता. यावेळी या ना, काही चंदाच्या खुनीविषयी कळलं काही? त्याला शोधतोय. मला यांच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. मॅडम, नीट आठवून सांगा, लगभग 3 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. चंदाच्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर आलंय, तिला त्यांचं लेक्चर अटेंड करावं लागेल असं म्हणून ती थोडी उशिरा आली होती, राईट? हो, एकदा तिला उशीर झाला होता. तिने मला सांगितलं की ते लेक्चर झाल्यावर तिच्या मैत्रिणीच्या बर्थडेला जाते म्हणून, आणि ती उशिरा आली. किती वाजता आली होती? साधारण रात्रीचे 12 वाजले होते. एकटी होती की सोबत कोणी होतं? नाही, ती एकटीच होती. उशीर का झाला? कुठे होतीस तू? आई क्लासेस सुटल्यानंतर शिल्पाचा बर्थडे होता ना, मग तिथेच थोडा उशीर झाला. बरं, ठीक आहे. बरं झालं तुझे बाबा नाही आले अजून, नाही तर चांगलाच ओरडा पडला असता. तर चल जा, तोंडात पाय धुवून घे, मी तुला जेवायला वाटते. नको, मला जेवायला नको, कारण सरांनी रेस्टॉरंटमध्ये सगळ्यांना जेवायला दिलं आणि मी पण जेवले. आता मला खूप झोप आली, मी यांना झोपते. बरं जा, झोप. आणि ती आली आणि झोपली. पण तुम्ही हे सगळं का विचारता? जस्ट बेसिक. आम्हाला काय माहिती मिळाली की तुम्हाला कळवूच. ठीक आहे. चौगुले, आपलं आता हे शोधायला हवं की त्या दिवशी चंदा नक्की गेली कुठे होती. विवेकच्या म्हणण्याप्रमाणे बिपिन तिला घरी सोडायला गेला होता, राईट? हो. बिपिनचा फोन नंबर ट्रेस करा. ओके, अर्जंटली. येस सर. चला. बस थांबा. सर, लोकेशन इथलंच दाखवते. त्या मुलं बसले तर चेक करा. येस सर. चला. काय रे, जुगार खेळताय का?
नाही मॅडम, जुगार वगैरे काय नाही, हे आपलं असंच टाइमपास. तुमच्यापैकी बिपिन कोण आहे? मीच मॅडम, बिपिन. काय गाडीत बस, चौकशी करायची. मी काय केलं? कसली चौकशी? सांगते, उचला. हो हो. चला. चंदाने आत्महत्या का केली? काय प्रेशर होतं तिच्यावरती? काय? चंदाने आत्महत्या केली? कधी आणि का? सर, यातलं मला काही माहित नाही. कदाचित ती प्रेग्नेंट होती म्हणून. काय चंदा प्रेग्नेंट होती? सर, खूप वाईट झालं चंदासोबत. माहित नाही, विवेकने लग्न अगोदर चंदासोबत हे का बरं केलं? त्याला नको करायचं होतं हे. पण विवेकचं तर म्हणणं असं आहे की चंदाच्या पोटातलं बाळ त्याचं नाही म्हणून. सर, हे काय बोलताय तुम्ही? बाळ विवेकचा नाही तर कुणाचा असणार? तो तर चंदाचा बॉयफ्रेंड होता. तिच्या पोटात कोणाचं बाळ होतं ना याचा तपास लावण्यासाठीच तुला इथे बोलवले. आता आड्यावेड्या घेऊ नकोस, खरं खरं सांग, तुझं आणि चंदाचं काय रिलेशन होतं? सर, चंदा फक्त एक माझी चांगली मैत्रीण होती आणि विवेक सुद्धा माझा चांगला मित्र होता. ते दोघं एकमेकांवर प्रेम करत होते, इतकंच माहित आहे सर मला. मग ती प्रेग्नेंट कशी झाली? ते तुम्ही मला काय विचारताय? ती प्रेग्नेंट कशी झाली ते मला कसं माहिती असणार? ते विवेकला विचारा ना. त्या दिवशी विवेकचा वाढदिवस होता, तुम्ही एकत्र त्याच्या घरी गेले होते ना? मग त्यानंतर तू चंदाला तिच्या घरी सोडायला गेला होतास, बरोबर? नक्की कुठे सोडलंस तिला? सर, त्या दिवशी चंदाला सोडायला मी माझ्या गाडीवरनं जात होतो आणि वाटेत माझं पेट्रोल संपलं सर. अरे यार, काय झालं? शिट यार, पेट्रोलला पण आताच संपायचं होतं. आता इथे आसपास पेट्रोल पंप पण कुठे आहे काय माहिती. अरे काही हरकत नाही, आपण ढकलत घेऊन जाऊ, पेट्रोल पंप मिळेल समोर. चल मग जाऊया. चल. असती अरे असं किती वेळ चालायचं? आता काय करणार, उपाय नाही. मला ना ऑटोचा आवाज येतो. ऑटो 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 बिपिन, ऑटो 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 ऑटो. चल ये लवकर बिपिन, सांग ना त्यांना काय. पुढे यायचे दादा यांना दत्ता टेकडीला सोडून द्या. सोडतो ना, बसा. जा, निश्चिंत जा आणि गेल्यावर मला कॉल कर. आणि बिपिन तू? अरे मी येईन, माझी टेन्शन घेऊ नकोस. अरे पण इतक्या रात्री? अरे मी काय घाबरायला मुलगी नाही आहे, मी बाईक रिपेअर करून लगेच येतो. तू फक्त गेल्यावर मला एक कॉल कर. हो. ठीक आहे? आणि तूही मला कॉल कर हा, पोहोचल्यानंतर, ठीक नक्की आहे? नक्की, सावकाश जा. दादा काळजी घ्या. हो. चल बाय. सर, त्यानंतर मी एकटाच बॅग ढकलत रस्त्याने जात होतो सर. तुझा मित्र विवेक, त्याचं म्हणणं आहे की चंदाच्या पोटातलं बाळ त्याचं नाहीये. तुला काय वाटतं, कोणाचं बाळ आहे? सर, ते आता मी कसं सांगणार ते कोणाचं बाळ आहे ते? मला सर स्वतःलाच फार विचित्र वाटते, ते बाळ आहे कोणाचं? तूच म्हणत होतास ना की चंदा आणि तू खास मित्रमैत्रिणी राहतो म्हणून, एकदम गट्टी मैत्रीण, राईट? ती तिच्या पर्सनल गोष्टी तुला शेअर करत असेल. तिचा कोणी एक्स बॉयफ्रेंड होता किंवा जुना मित्र किंवा तुला कोणावरती संशय वगैरे आहे का? नाही सर, माझा कुणावरही डाऊट नाही आणि चंदाने यापूर्वी माझ्यासमोर असं काही बोललेलं नाही. ठीक आहे, आता तुला सोडतोय, पण शहर सोडून जाऊ नकोस. इन्क्वायरीला लागलास तर परत बोलू, कळलं? ठीक आहे. चौगले, येस सर. हा रस्ता चंदाच्या घरापर्यंत जातो ना? हो. मला या कॅमेऱ्याचे 3 महिन्यापूर्वीचे फुटेजेस हवेत, म्हणजे ज्या दिवशी विवेकचा वाढदिवस होता त्या दिवशीचे फुटेजेस. ओके सर. स्टॉप स्टॉप स्टॉप, रिप्ले, स्टॉप, बॅक बॅक. अंधार आहे भरपूर, काय दिसत नाही काय होते तिकडे. प्ले करा. स्टॉप 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 स्टॉप, झूमिंग. हे बघा, ही रिक्षा, फाइंड आउट दिस नंबर RT वरून. ही रिक्षा कोणाची आहे, कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे, सगळं सत्य बाहेर येईल. की चंदा लेट घरी का पोचली आणि कुठे गेली होती. येस सर. क्विक. सर, त्या ऑटोचे सगळे डिटेल्स, चंदा, विवेक आणि बिपिनचे सगळे कॉल डिटेल्स. चौगुले, सीदस, ज्या दिवशी विवेकचा वाढदिवस होता त्या दिवशी बिपिनच्या मोबाईलवरून रात्री 9 वाजता अननोन नंबरवरती फोन केलाय. वेअरॅज
संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चंदा किंवा विवेकच्या मोबाईलवरून एकही कॉल केला नाही. फक्त रात्री 9 वाजता चंदाच्या आईचा फोन आला होता चंदाच्या मोबाईलवरती. दिस मीन्स विवेक खरं बोलत होता. पण विवेकच्या बर्थडे पार्टीनंतर चंदा गेली तरी कुठे असेल? सर मला वाटतं त्या ऑटोवाल्याला उचलूयात, सगळं सत्य बाहेर येईल. गुड. तुम्ही एक काम करा, त्या अननोन नंबरवरती कॉल करा इमिजिएटली. येस सर. 9856. हॅलो, कोण बोलतंय? साले माझा आवाज विसरलास? बिपिन बोलतो, तुझा मित्र. अरे बिपिन भाऊ, तुम्ही काय नवीन नंबर घेतला वाटतं? अरे नवीन नंबर घेतला म्हणून वाटतं तुला पण द्यावा. तू काय शेट माणूस, मला काय फोन करायचा नाहीस, मलाच करावा लागतो. हा काय भाऊ, काय बोलताय तुम्ही? चल चल जाऊ दे आता. हा आता कुठे आहे सध्या? मी स्टेशन रोडला आहे. जवळच आहेस की रे का? हा? चल मी आलोच लगेच, बिअर पिऊया. हा मी पाचतो माझी पार्टी. चल ठीक आहे, या वाट बघतो. चला गाडी काढा लवकर लवकर, आपल्याला जायला हवं. येस सर. अरे हा काय नाक्यावरच आहे. आलो मी. हा चंदू, हो साहेब. बिअर पियायची होती ना तुला? हा चल. काय झालं काय? ओ साहेब, मी काय केलंय? ओ साहेब, मला कुठे नेत आहे, कशाला? अरे काय झालं साहेब, मला इथे कशाला? यांना ओळखतोस का? मुलीला ओळखतो, मुलगा कोण माहित नाही मला. या मुलीला कसं ओळखतोस तू? कोण आहे ही? ही मुलगी आमच्या बिपिन भाऊची खूप चांगली मैत्रीण आहे. तुला कसं माहित की त्यांची चांगली मैत्रीण आहे? त्याने भेटवलं तुला? हो, एकदा भेटलो होतो ना. बिपिन भाऊ नेहमी बोलतात हिच्याबद्दल, तिची बेस्ट फ्रेंड आहे. बिपिनला तू कसं ओळखतोस? कधीपासून? बिपिन आणि मी एकाच गावच्या आहोत मॅडम, त्यामुळे लहानपणापासून ओळखतो. त्या मुलीला कधी भेटला होतास तू? साधारण 3 महिन्यापूर्वी भेटलो होतो बघा. बिपिन भाऊचा मला एके रात्री फोन आला होता. हा बिपिन बोल. अरे मी जरा मित्राकडे पार्टीला आलोय. हा ठीक आहे, तुझं आटोपलं की सांग मला, मी पोचतो. फोन आला होता तुला बिपिनचा? हो, मला फोन आला होता. त्यांनी सांगितलं की चंदाला त्यांना घरी सोडायचं होतं, म्हणून मला रिक्षा घेऊन बोलवलं. मी रिक्षा घेऊन वाटेत त्यांना भेटलो तर बिपिन भाऊ स्वतःच माझी रिक्षा घेऊन गेले. बिपिन तुझी रिक्षा घेऊन गेला? हो. त्याची बाईक? त्याने बाईक माझ्याकडे दिली आणि सांगितलं की मी चंदाला घरी सोडतो, तू बाईक घेऊन घरी ये आणि वाटेत कुठे पेट्रोल मिळालं तर बाईक मिळतात. मला एक सांग, बिपिन किती वेळानंतर तुझ्याकडे आला होता? मी घरी गेलो आणि त्याला फोन करत होतो, त्याचा फोनही बराच वेळ लागत नव्हता. मी पण टेन्शनमध्ये आलो होतो, पण शेवटी साधारण 12:30 वाजता तो घरी आला. साल्याला 3rd डिग्री टॉर्चर दिल्याशिवाय तर काय बोलायचं नाही. केस जवळजवळ आपल्या हातात आलीच आहे. फक्त आता बिपिन आणि विवेकचे DNA टेस्ट केले की नक्की समजेल मूल कोणाचं होतं ते. येस सर. विवेक, DNA टेस्ट नुसार चंदाच्या पोटात बिपिनचं मूल होतं. बोल. सर त्या दिवशी अरे पण हे दोघं गेले कुठं? अरे चंदा, विवेक, अरे कुठे गेलात तुम्ही? अरे चंदा, तुला घरी जायचा ना? खूप उशीर होत आहे. सर मी चंदावर खूप प्रेम करत होतो सर, पण ती त्या विवेकवर प्रेम करायची. मला हेच आवडत नव्हतं सर. ती विवेकवरती प्रेम करत होती म्हणून तू तिच्यावरती रेप केलंस. हे कसलं प्रेम रे? चंदाला माहित होतं का तुझं प्रेम आहे तिच्यावर? नाही सर, मी माझ्या मनातलं तिला सांगणार होतो. मी तिला प्रपोजही करणार होतो, पण तिने याआधीच तिच्याबद्दल आणि विवेकबद्दल मला सांगितलं.
विवेक, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे बिपिन. हाय बिपिन. चल मी निघतो, ऍक्च्युली मला उशीर होतोय. हा चल आपण रात्री बोलू. ठीक आहे चल बाय. बिपिन, तुला माहितीये हा विवेक आहे, खूप चांगला मुलगा आहे आणि आज तर त्यांनी मला प्रपोज केला. तुला माहितीये, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. सर तो विवेक चंदाला खूप आवडायचा म्हणून मी नाराज होतो सर. म्हणून रागाने तू तिच्यावरती रेप केलास आणि आमच्याशी खोटं बोललास. त्या दिवशी रिक्षा घेऊन चंदाला कुठे नेलं होतंस तू? बोल. माफ करा साहेब, माझ्याकडनं खूप मोठा गुन्हा झाला साहेब. बिपिन, ऑटो. अरे चंदू ऐक ना, तू माझी बाईक घेऊन जा आणि तुझा ऑटो मला दे. मी हिला लगेच घरी सोडतो. ठीक आहे, एक काम करा, सकाळी लवकर आणून दे, कारण सकाळी मला भाडं आहे, कळलं का? अरे नक्की नक्की नक्की, विश्वास ठेव. हा चल. म्हणजे चंदाला सुद्धा माहिती नव्हतं की तू तिच्यावर रेप केलायस. त्यानंतर काय केलंस तिच्यासोबत? कुठे नेऊन सोडल्यास? सर चंदा शुद्धीवर येत नव्हती. मी फार घाबरलो होतो सर. मी ऑटो एका सुनसान जागेवर घेऊन गेलो आणि तिथे तिच्या बरोबर चंदा, मी आलो 2 मिनिटात. ठीक आहे. चंदा, 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 अरे उठ उठ उठ. अरे किती वेळपासून उठवतोय तुला? बरी आहेस ना? क्लोरोफॉर्म कुठे भेटला तुला? सर तुम्ही कॉलेजच्या लायब्ररीमधून चोरला होता सर. प्रेम होतं तुझं चंद्रावरती? प्रेम नाही, वासना होती, कळलं? प्रेम असतं ना तर तू असं केलं नसतं. नाही नीच माणूस.
प्रेम असं ओरबाडून मिळत नाही, मिळवावं लागतं, कमवावं लागतं. कळलं तुला? कळलं? हा मात्रे बघता काय, ह्याला तुडवा, समजलं? पाणी देऊ नका त्याला. मित्रांनो, आपल्याला कधी कधी हे सुद्धा कळत नाही की आपण न कळत कुठल्या तरी व्यक्तीवर अन्याय करतो, न कळत आपण त्याची छळवणूक करतो. मित्रांनो, कोणावर प्रेम करणं वाईट नाही आहे. प्रेम करावं, निश्चित करावं. प्रेम ही सगळ्यात सुंदर भावना आहे. पण आपले विचार दुसऱ्यांवर लादणं हे अतिशय चुकीचं आहे. समोरच्याची इच्छा नसताना त्याला आपल्या बरोबर ठेवणं हे खूप चुकीचं आहे. मित्रांनो, कोणावरही जबरदस्ती केल्याने तुम्हाला त्या माणसाचं शरीर मिळू शकतं, पण त्या माणसाचं मन तुम्हाला मिळणार नाही. आणि जर त्या माणसाचं मन तुमच्याकडे नसेल तर त्या प्रेमालाच काही अर्थ उरत नाही. म्हणून सांगते, इमोशन्स मध्ये येऊन ड्रास्टिक डिसिजन्स घेऊ नका. तुमच्या हातातून कुठलाही गुन्हा घडत असेल तर जागीच सावध व्हा आणि स्वतःला थांबवा. तुमच्या आजूबाजूला गुन्हा घडत असेल तर तोही थांबवा. सतर्क राहा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्याचा शोध घ्यायला. तोपर्यंत गुड नाईट.